प्रेक्षकांनो, आज युवराजचा मेकओव्हर भारी झालाय. बाकी तर आज सगळं चौकशा सुरू आहेत, पण त्यांनी आज पण छान दाखवलंय. पिंकी आणि ह्या देवी आणि बाई त्या गोळ्याच्या चौकशी करतायत आणि पिंकीने त्या खोट्या गोळ्या दाखवल्यात ज्या छबीला देत होता तो डॉक्टर. आता देवी आणि त्या गोळ्या चेक करतात आणि म्हणतात, अगं पण हे औषध तर मला खोटे वाटतंय, पण कोण नेमकं छबीची तपासणी करायला कुठला डॉक्टर यायच्या? तेव्हा ही पिंकी सांगते संध्या. तेव्हा ह्या देवी आणि म्हणतात, तीच ना ती जिने तुला मेडिकल कॅम्प भरवायची आयडिया दिली होती? पिंकी म्हणते, हो ना मॅडम, मला ना धक्काच बसला या सगळ्याचा. त्यांनी कसं फसवलं ना मला कळलंच नाही बघा. देवयानी म्हणते, ही खोटी औषधं सुद्धा तीच पसरवत होती वाटतं. ती या हॉस्पिटलला आहे ना, तिचं केबिन माहिती आहे का तुला? पिंकी म्हणते, हो माहिती आहे ना मला. तेव्हा देवयानी म्हणतात, चल आपण तिला गाठूया. आता ती औषधं घेऊन या दोघीच्या दोघी त्या संध्याच्या केबिनमध्ये जातात. तर तिथे तो छबीचा डॉक्टर पिंकीला दिसतोय आणि त्याला बघून ती म्हणते की बाप रे, बघा ना मॅडम, इथे चोरांची टोळीच बसली आहे. तो डॉक्टर म्हणतो, संध्या मॅडम इथे नाही आहेत, त्यांची पेशंट मीच बघतोय सध्या. आता तो त्या देव्यानी त्या गोळ्या दाखवतात त्याला आणि ह्या गोळ्या तुम्हीच देत होतात ना छबीला? आता तो डॉक्टर घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही, मी नव्हतो देत, डॉक्टर संध्या देत होत्या. तेव्हा देवयानी म्हणतात, हे बघा, मी मेडिकल असोसिएशनच्या कमिटीवर आहे. मी जर हा इश्यू तिथे हायलाईट केला ना तर तुमच्यावर चौकशी बसू शकते आणि त्यात जर तुम्ही दोषी ठरलात तर काय होईल ना तुमच्यासोबत याची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. देवयानी म्हणतात, खरं खरं बोला, नाही तर मी इन्क्वायरी नेमायला सांगेल. आता ते डॉक्टर म्हणतात, अहो मॅडम, मी खरं खरं सांगतोय, मला यातलं काहीच माहिती नाहीये. डॉक्टर संध्याच ही सगळी औषधं कुठून तरी मिळवून आणायच्या आणि पेशंटला द्यायच्या. पिंकी त्यांना विचारतीये, तुम्ही इथे काय करताय आणि त्या संध्या डॉक्टर कुठे? मग आता ते डॉक्टर सांगतात की एके दिवशी ते धनंजय इथे आले होते आणि त्यांचं आणि संध्याचं बरंच भांडण झालं आणि त्या दुसऱ्या दिवशी आल्याच नाही दवाखान्यात आणि त्यांचा मेल आला की त्या अमेरिकेत त्यांच्या मुलीकडे राहायला गेल्या. त्यानंतर त्यांना इथे कोणीच बघितलं नाहीये. देवयानी म्हणतात, तुम्ही खरंच बोलताय ना? तो डॉक्टर म्हणतो, हो मी खरंच बघितलंय. आता पिंकी म्हणते, ओ डॉक्टर, झूठ बोले कव्वा काटे. तुम्ही त्या दिवशी छबी ताईच्या तपासणीसाठी आला होता तेव्हा धनंजयला धमकत होतात ना आणि त्यांना फोन पण केला होता तुम्ही. काहीतरी गौड बंगाले, खरं खरं बोला. ते डॉक्टर म्हणतात, मी तुम्हाला हेच सांगतोय की माझा काही संबंध नाहीये हो. तुम्ही दोघी सुद्धा माझ्यावरच संशय घेताय. मी त्यांना सांगितलं होतं की चौकशी करायला माझ्याकडे जर कोणी आलं तर मी सगळं खरं खरं सांगेन म्हणून. देवाची शपथ घेऊन सांगतो, त्या खोट्या औषधाशी माझा काहीच संबंध नाहीये. देवयानी म्हणतात, हे बघा, तुम्ही जर खरं बोलत असाल तर ठीक आहे, पण जर तुम्ही खोटं बोलत असाल तर मग तुमची खैर नाही. पिंकी आणि ही देवयानी तिथून मग निघून गेल्यात त्याला धमकावून. आता पिंकीला जरा टेन्शनच आलंय. ते दोघी तिथे हॉस्पिटलमध्ये बाहेर बसल्यात. पिंकी म्हणत असते, आता काय करायचं मॅडम, आपण आपले सगळे रस्तेच बंद झाले, ती डॉक्टर पण पळून गेली आहे. आता देवयानी म्हणतात, रस्ते नाही बंद झालेत बघ पिहू, मोठ्या हुशारीने हे सगळं बंद करण्यात आलंय. साक्षी, साक्षीदार, पुरावे सगळं मिटवण्यात आलंय. मोठ्या शिताफीने हे सगळं गायब करण्यात आलंय. कोणीतरी कुठेतरी एखादं तरी असेल ज्याला सगळं हे माहिती असणार आहे. एखादा तरी पुरावा मिळेल बघ आपल्याला. तू ना एक काम कर, तू आता घरी जा, शांतपणे विचार कर, कोण कोण होतं कॅम्पमध्ये, काय होतं, काहीतरी आपल्याला माहिती मिळेल. आता पिंकी म्हणते, मला एवढूसा सुद्धा धागा मिळाला ना की मी सगळं पिंजून काढेल बघा. देवयानी म्हणतात, तू गावातून गेल्यावर सुद्धा बऱ्याच घडामोडी झाल्याच असणार आहे. पुरावे, साक्षीदार सगळंच मिटवण्याचा प्रयत्न झालाच असणार आहे आणि हे सगळं ना कोणीतरी काहीतरी बघितलं असेल. तू शोध आणि मला सगळं सांग. पिंकी म्हणते, मॅडम काळजीच करू नका, मी सगळं शोधेल. देवयानी म्हणतात, व्हेरी गुड. पिंकी, मी आता निघते. पिंकी म्हणते, मॅडम तुम्ही माझ्या घराजवळ आहात आणि मला तुमची सरबराई सुद्धा करता येत नाहीये. देवयानी म्हणतात, तू जेव्हा सरकारवाड्यात युवराजची पत्नी म्हणून जाशील ना तेव्हा मी नक्की येईल तुझ्या भेटीला आणि युवराजच्या भेटीला. पिंकी म्हणते, तोपर्यंत हा पाहुणचार उधार राहिला, नक्की या. आणि ती मिठी मारते पुन्हा देवयानींना. देवयानी म्हणतात, बाळा निघते मी, मला खूप उशीर होतोय आता. आणि आता देवयानीने निरोप घेतलाय. पण आता पुढे आपण बघतोय की बापूसाहेबांनी बाहेरच गाठलंय त्यांना आणि मग विचारताय, अहो मॅडम, तुम्हीच प्रसिद्ध सर्जन आहात का? डॉक्टर देवयानी तुम्हीच आहात का? आता त्या हो असं म्हणतात. लगेच बापूसाहेब पाया पडायला लागतात त्यांच्या आणि म्हणतात, अहो माझ्या पोरीला तुम्हीच जीवदान दिलं ना, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आता त्या देवयानी म्हणतात, अहो उठा, असं काय करताय, तुम्ही वयस्कर आहात माझ्यापेक्षा. बापूसाहेब म्हणतात, अहो मॅडम, 8 महिन्यापासून शोधू लागलो, माझी पोरगी सापडं हो पिंकी कुठंच. मला शेवटी कळलं की तुम्हीच तिला जीवदान दिलंय म्हणून. कुठे हो डॉक्टर, माझी पिंकी कुठे, तेवढं मला सांगा. मी तिचा बाप आहे म्हादू. आता प्रेक्षकांनो, देवयानी सगळं आठवतायत की पिंकीने त्यांना काय काय सांगितलंय.
बापूसाहेब असले बदमाश आहेत, आता ते सगळं महादूबद्दल म्हणजे ते स्वतः महादेवराव आहे असं सांगताय. अहो काय सांगू, तिच्या सासरचे खूप वाईट आहे तो, मला नौकर म्हणून तिथे ठेवलंय, माझी तब्येत अशी, मी हॉस्पिटलात त्याच्याकरताच आलो होतो, माझ्या बहिणीकडे होतो मी, माझी धाकली पोरगी तर तिथेच काम करते, धुनी भांडी करते, उष्टी खरकटी काढते हो. आता पिंकीने हेच सांगितलं होतं हे त्यांना आठवलंय आणि त्या मनात विचार करताय की अरे हो, पिहूने हेच सांगितलं होतं की तिची वडील आणि बहीण त्याच घरात राबताय. आता ते देवी आणि आपुलकीने त्यांना खाली बसवतात आणि म्हणतात हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्यावर जे संकट कोसळलंय ना त्याची कल्पना आहे मला, कुणावरच असं संकट येऊ नये. आता बापूसाहेब म्हणतात काय करणार हो, सगळं त्या वरच्यामुळे झालं हो, पण मॅडम माझी एकच विनंती आहे तुम्हाला, माझ्या पोरीबद्दल सांगा हो मला. आणि आता त्या देवयानी म्हणतात अहो तुमची पिंकी एकदम सुखरूप आहे आणि ती इथे कुठे नाही तर ह्याच हॉस्पिटलच्या आवारात आहे, तुम्ही काळजीच करू नका, मी आत्ता बोलवते बघा तिला. लगेच बापूसाहेब म्हणतात काय सांगताय, काय माझी पिंकी इथेच आहे? आणि इतका आनंद झालाय त्यांच्या चेहऱ्यावर, जणू काही खरंच ते महादेवराव आहे. कुठे कुठे माझी पिंकी, पिंके पिंके लगली मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतात ते. आता या देवयानी म्हणतात थांबा मी तिला फोन लावून बघते. आता पिंकी तिकडनं फोन उचलत नसते, पण आता देवयानी म्हणतात तुम्ही थांबा इथेच 2 मिनिटं, मी आत्ता तिला घेऊन येते, तुम्ही बसा शांतपणे इथे. आता बापूसाहेब मनात विचार करताय काय पिंके, पोहोचलोस ना तुझ्यापर्यंत, शेवटी काय आहे, जग फार लहान आहे ग, जाऊन जाऊन तू जाशील कुठे. प्रेक्षकांनो आता पिंकीला कळलंय आणि ती धावतच बाहेर येते पप्पा पप्पा करत. पण प्रेक्षकांनो पिंकीने पण थोडं लॉजिक लावायला हवं होतं ना, फोन करायचा असता महादेवरावांना, पण हे जरा अतिच झालंय असं वाटतंय मला. आता त्या विचारपूस करतात, इथे बसलेले होते बघा एक जण, ते कुठे आहेत? पण आता बापूसाहेब तिथून गायब झालेत. आता पिंकी म्हणते मी करते शोधाशोध, थांबा तुम्ही जरा. पण आता देवयानी म्हणतात की अगं मला ना खरंच उशीर होतोय. तेव्हा पिंकी म्हणते हो काही हरकत नाहीये, मी शोधते त्यांना. देवयानी म्हणतात अगं फार लांब नसतील गेले ते, तू गाठ आणि आपण भेटूच बाळा लवकर, तू काळजी घे आणि काही लागलं तर कॉल कर. देवयानी आता तिथून निघून गेल्यात आणि बापूसाहेब गाडी चाडून बघतायत की हीच पिंकी आहे. म्हणजे त्यांना कळालंय की पिहू हीच पिंकी आहे आणि त्यांना सगळा फ्लॅशबॅक आठवलाय की ती कशा प्रकारे एंट्री घेते घरात वगैरे वगैरे. बापूसाहेब अत्यंत वाईट विचार करताय. आता ते मनात म्हणतात की ही जिवंत कशी राहिली, आता मी स्वतः माझ्या हाताने हिचे तुकडे तुकडे करल, गिधाड्यासमोर टाकल, हिला ना आता जिवंत जाळून हिची राख पण गाळून टाकली पाहिजे, हिला आता अशी गिधाड मौत देतो ना की तिचा आत्मा पण थरथर कापला पाहिजे. प्रेक्षकांनो बापूसाहेबांचे इंटेन्शन काही चांगले नाहीयेत. आता ही छबी तिच्या बाळाशी खेळत असते, धनंजय तिथे येतो आणि म्हणतो काय ग छबी, औषध घेतलं का, कुठे गेली कुठे तुझी ती केअरटेकर पिहू. तेव्हा छबी म्हणते ती तिच्या कामाला गेली आहे बाहेर आणि मी औषध घेतलंय. तेवढ्यात धनंजयला फोन आलाय आणि त्या डॉक्टरचा फोन होता छबीच्या आणि त्याने सगळं काही सांगितलंय. त्या मुलीने माझा पाणउतारा केला नाही का त्या दिवशी, ती मुलगी इथे आली होती दवाखान्यात. धनंजय म्हणतो काय बोलतोयस तू, तिथे कशाला आली होती ती? आता त्याने सगळं काही डिटेल सांगितलंय. तिच्यासोबत कोणी सिनियर डॉक्टर होती आणि ते माझी चौकशी करत होत्या की औषधं तुम्हीच आणली आहे का, संध्या मॅडम कुठे गेल्या आहेत वगैरे वगैरे. मी ना आता डॉक्टर संध्याचं नाव पुढे केलंय, पण मी जर यात फसलो ना तर तुम्हालाही फसवेला, लक्षात ठेवा. आता धनंजय त्यालाच धमकवतो आणि म्हणतो धमकी कोणाला देतोस रे, अरे आमदार गजराज धोंडे पाटील स्कॅम मध्ये सामील होते हे सांगायचंय ना तुला. त्या संध्याचं काय झालं माहिती आहे ना तुला, कुठे गेली काय गेली याचा अंदाज आहे का तुला? आणि ती पिंकी तिची बॉडी सुद्धा सापडली नाही, ती कुठे गायब झाली हेही अंदाज आहे का तुला? त्या सरपंच बाईची डेड बॉडी पण सापडली नव्हती. माझ्यासमोर बोललास ते बोललास, पण आता पुढे तोंड उघडायचा प्रयत्न पण करू नकोस, फोन ठेव गपचूप. आता त्याने चांगलंच घाबरवून दिले त्या डॉक्टरला आणि लगेच आता बापूसाहेबांना फोन करायचा प्रयत्न करत असतो, पण बापूसाहेब काही फोन उचलत नाही. पण प्रेक्षकांनो हा वळतो ना तेव्हा बघतोय की छबी हातात मोबाईल घेऊन उभी असते. पण मला असा अंदाज आलाय कदाचित छबीने ना याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. काय वाटतं तुम्हाला? पण छबी अगदी इनोसंट असल्यासारखी दाखवतीये. 100% प्रेक्षकांनो छबीनं नाटक करतीये वेडेपणाचं, असं मला तरी अंदाज आलाय. आता ती धनंजयला म्हणते अरे माझा मोबाईल बंद झालाय, मला गेम दे ना चालू करून, माझा फोन बंद झालाय, दे ना स्टार्ट करून दे ना. आता धनंजयला लक्षात येते की छबीला काही कळलं नाहीये. पण आता इकडे चित्रा मॅडम निरीला सांगत असतात की अगं ए निरे काहीतरी चटपटीत कर ना, मला कंटाळा आलाय तेच खाऊन. सुशीलाबाई तिथे येतात आणि म्हणतात ए निरे हे बघ आज ना युवराजचं आणि मितालीचं जेवण बनवू नकोस. चित्रा म्हणते म्हणजे काय, मिताली डाएटवरच होती पण युवराज भाऊजीने पण डाएटिंग सुरू केलंय काय?
सुशीलाबाई म्हणतात, अगं असं काय करते, दोघं बाहेर गेलेत ना, आता रात्र होईल, ते जरा सातारा बितारा फिरून येतील ना, आता रात्रीचं गेले म्हणल्यावर खाऊन पिऊनच येतील ते. आता लगेच ही चित्रा म्हणते, वा वा वा, हे तर लई बरं आहे, मितालीचं लग्नाच्या आधीच नवऱ्याबरोबर फिरतीये, इथं आमच्या घरी दाराच्या आडून लपून पाहायची मी नवऱ्याला. तेवढ्यात आता धनंजय येतो आणि म्हणतो, या ना, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. आणि जरा कोपऱ्यात नेतो त्यांना आणि म्हणतोय की हे बघा, मला बोलायचं आहे महत्त्वाचं. सुशीलाबाई म्हणतात, एवढं काय बोलायचं आहे तुम्हाला? धनंजय म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का ती पिहू कुठे गेली आहे? सुशीलाबाई म्हणतात, असेल ना छबीच्या खोलीत. मग धनंजय म्हणतो, तिथे नाही आहे ती हॉस्पिटलला गेली आहे. मेडिकल कॅम्प, खोटी औषधं, या सगळ्याचा तपास करते ती, सगळ्या गोष्टीची माहिती मिळवायचा प्रयत्न करते ती. सुशीलाबाई खूप वैतागतात आणि म्हणतात, या पोरीचं ना काय करावं ना काही कळत नाहीये, तुम्ही साहेबाला कळवलं का? धनंजय म्हणतो, साहेब फोन उचलत नाहीये, मी केव्हाचा फोन करतोय त्यांना. आता सुशीलाबाई म्हणतात, या पोरीचं ना काहीतरी करावं लागल जावई बापू. या पोरगीनं, म्हणजे ही पोरगी घरात आली ना त्या दिवसापासून मला वाटतंय काहीतरी गडबडे, अशी सोडणार नाही मी तिला. आता तेवढ्यात पिंकी आली आहे तिथे आणि आता काय सुशीलाबाईंना आयतं कोलीतच मिळालंय तिला ओरडायला. आता चित्राला आणि निरीला त्या बाहेर पाठवून देतात, जा ग जरा बाहेर जा, मला हिच्याशी बोलायचंय. आणि मग पिंकीला झापायला लागतात, काय ग कुठे गेली होतीस तू? पिंकी त्यांना म्हणते, तुमच्या खबरीलालने खबर दिली वाटतं तुम्हाला? नाही, काही सांगितलं का तुम्हाला मी हॉस्पिटलमध्ये गेले होते वगैरे? काय हो धनंजय साहेब, तुम्ही न्यूज चॅनलमध्ये का जॉईनिंग करत नाही हो? लगेच सुशीला म्हणते, जास्ती आगाऊपणा करायची गरज नाही, आम्हाला ना तुझ्यावर नजर ठेवावीच लागते. काय काय कारस्थानं करण्यासाठी तू इथं आली आहेस ना, ते कोणाला काय ग, कशाला गेली होती हॉस्पिटलमध्ये, बोल पटकन. आता पिंकी जरा विचार करते आणि म्हणते, ते काय ना लहानपणी पोलिओचा डोस राहिला होता ना, तो घ्यायला गेले होते मी. आता लगेच सुशीला म्हणते, आगाऊपणा नाही करायचा, तुला काय वाटलं लई हुशार आहे तू? खरं बोल, हॉस्पिटलमध्ये कशाला गेली होती? मग आता पिंकी म्हणते, माझ्या एक गाईड आहेत, म्हणजे डॉक्टर मॅडम आहेत पुण्याच्या, त्यांना भेटायला गेले होते मी. सुशीलाबाई म्हणतात, काय पुण्याच्या? आता प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे, पण पुढे आपण बघतोय युवराज साहेब एकदम मेकओव्हर करून आलेत मिताली सोबत जाऊन. आणि मग पिंकी त्याला बघून हसायला लागते आणि म्हणते, तुमचा जो ओव्हर मेकअप आहे ना ते पाहून तुम्हाला काय बोलावं ना ते कळे ना, सर्कशीतला जोकर म्हणाव का पोळ्याचा बैल म्हणाव? सुशीलाबाई लगेच ओरडते आणि म्हणते, काय ग, तुला स्वतःचा नवरा नाही सांभाळता आला, पण दुसऱ्याच्या मध्ये भलती करती तू. पण प्रेक्षकांनो, पिंकीला त्याचा हा लुक आवडलाय बरं का, पण काहीतरी आपला टाइमपास करायचं म्हणून त्याच्यावर ओरडतीये. पण आता बापूसाहेब घरी यायला जरा जास्तीच उशीर करताय, असं नाही वाटत आहे का तुम्हाला? बापूसाहेब आल्यावर पिंकीचा हा जो आहे खरा चेहरा तो उघड होणार आहे. पण काय वाटतं तुम्हाला, काय काय होईल? जरा एक्साइटमेंट वाढली असं नाही वाटत आहे का? बघूयात काय काय होईल. आगे आगे देखो होता है क्या. प्रेक्षकांनो, एवढे सगळेजण तुम्ही रिव्ह्यू बघता माझा, पण खूप कमी जण लाईक करतात, असं का हो करता? प्लीज रिव्ह्यू आवडल्यास एखादा लाईक करायला हरकत नाही. आणि ज्यांनी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.